रिटायरमेंटच्या 4 दिवस आधी आय-एस अधिकारी फरार, मोबाईल बंद, 661 कोटीचा घोटाळा. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत हरियाणाचे 2 आय-एस अधिकारी पंकज अग्रवाल आणि आर.के. सिंग यांना अटक केलेली आहे. काय मुद्दा आहे बघू. पंचकुला हरियाणातील बहुचर्चित 661 कोटीचा IDFC फर्स्ट बँक घोटाळ्यातील तपासात अनेक आय-एस अधिकारी अडचणीत आलेले आहेत. निलंबित आय-एस अधिकारी प्रदीप डागर हे 4 दिवसाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत, परंतु त्याआधी शनिवारी ते फरार झालेले आहेत. त्यांचा मोबाईलही बंद आहे. सीबीआय टीम संशयित आरोपीची शोध घेत आहे, परंतु अद्याप कुठलाही ठोस पुरावा सापडलेला नाही. माहितीनुसार 2011च्या बॅचमधील आय-एस अधिकारी प्रदीप डागर ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे सचिव होते. या काळात चंदीगड सेक्टर 32 येथील IDFC फर्स्ट बँक शाखेत बोर्डाच्या खात्यावरील 169 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आलेले आहे. हा संपूर्ण घोटाळा कुठल्याही एका विभागातील सर्वात मोठी आर्थिक फसवणूक मानली जात आहे. बँक अधिकाऱ्यांशी निगडीत शेल कंपन्यांच्या माध्यमातून ही सगळी रक्कम बाहेर काढली गेली असा आरोप आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा कलम 17(अ) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला मंजुरी मिळालेली आहे. तत्कालीन अध्यक्ष विनीत गर्ग यांच्याही या प्रकरणात चौकशी सुरू आहे. प्रदीप डागर यांना या वर्षी 8 एप्रिल रोजी परिवहन विभागाचे संचालक आणि विशेष सचिव या पदावरून निलंबित करण्यात आलेले होते. तर 2 आय-एस अधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत हरियाणाचे 2 आय-एस अधिकारी पंकज अग्रवाल आणि आर.के. सिंग यांना अटक केलेली आहे. तपास यंत्रणेने आय-एस अधिकाऱ्यांचे नवनीत श्रीवास्तव यांनाही ताब्यात घेतलेलं आहे. तिघेही सध्या तुरुंगात आहेत. या घोटाळ्याचे नाव असलेल्या राज्यातील आणखी एक आय-एस अधिकारी मनीराम शर्मा यांना व्हॉट्सअप चॅटिंग सीबीआयची चौकशी करत आहे. डागर यांच्याकडे कोट्यवधी संपत्ती आहे. 2025 ते 2026 या मालमत्ता विवरणानुसार प्रदीप डागर यांच्याकडे मालकीचे रोहतक आणि गुरुग्राममध्ये कोट्यवधी रुपयाचे स्थावर मालमत्ता आहे. कागदपत्रानुसार त्यांच्या मालकीचे रोहतकमध्ये 3181 चौरस यार्ड जमीन असून ती सध्याचे मूल्य 1.5 कोटी रुपये आहे. गुरुग्राम त्याची किंमत आहे 12 लाख आणि 1.5 कोटी रुपये असे सर्वाधिक चर्चेत असलेली मालमत्ता आहे. गुरुग्राममध्ये ॲटलस प्लॅटिनम टॉवरमधील त्यांच्या आलिशान फ्लॅट आहे. फ्लॅट क्रमांक A1702 चे त्याची मूल्य आहे 3.5 कोटी रुपये असून हा प्लॉट प्रदीप कुमार आणि त्यांची पत्नी सुनीता यांच्या संयुक्त मालकीचा आहे. कागदपत्रानुसार रोहतकची जमीन यांना भेट म्हणून मिळालेली होती, तर इतर मालमत्ता त्यांनी खरेदी केलेल्या होत्या. रोहतकच्या जमिनीतून अंदाजे 1 लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्न दिसून येत आहे. तर सीबीआयच्या तपासानुसार एक महत्त्वाचा व्हॉट्सअप चॅट मिळालेला आहे. त्यानुसार चॅटमध्ये हरियाणातील 2009च्या बॅचमधील अजून एक आय-एस अधिकारी मनीराम शर्मा यांच्या कारमध्ये 2 कोटी रुपये रोख ठेवल्याचा उल्लेख आहे. ही रोकड एका पांढऱ्या रंगाच्या वाहनात ठेवलेली आली होती. सीबीआयने आता चॅट, मोबाईल डेटा, लोकेशन, इतर डिजिटल पुराव्याच्या फॉरेन्सिक तपासणी करत आहे. तपास यंत्रणा आता कथित रोकड व्यवहाराच्या संबंधित महत्त्वपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पुरावा मानत आहे. या संदर्भात मनीराम शर्मा यांची